शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली कदम, सहाय्यक कृषी अधिकारीच्या डिजिटल शेती संवाद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. शेतकरी मित्रांनो, आपण मका पिकावर बोलत आहोत. मका पिकामध्ये मागील वर्षी जो लेट विल्ट डिसीज हा रोग आला आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालं. या लेट विल्ट डिसीज मुळे अनेक शेतकऱ्यांचा मका ऐन कणसांमध्ये म्हणजे दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत गेल्यानंतर तो पूर्णपणे वाळून गेला. लेट विल्ट डिसीज साठी आपण पेरणी करण्यापूर्वी पण यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता. त्यावेळी बीज प्रक्रिया हे अत्यंत गरजेचं होतं, हे आपण सांगितलेलंच आहे. पण तरी सुद्धा आता पीक 1 महिन्याचं झाल्यानंतर आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यामुळे आपलं पीक निश्चितच या रोगापासून वाचवणं शक्य होईल. कारण शेतकरी मित्रांनो, हा जो रोग आहे हा सॉइल बॉर्न आणि सीड बॉर्न दोन्ही प्रकारांमध्ये आढळतो. पण मागील वर्षी जर प्रादुर्भाव झालेला असेल तर त्या जमिनीमध्ये यावर्षी निश्चितच तो प्रादुर्भाव पाहायला मिळेल आणि पिकाचं नुकसान होईल. त्यामुळे आता या अवस्थेमध्ये आपण काय करू शकतो, तर आपण बॅसिलस सबटिलिस आणि सुडोमोनास हे हे जे बॅक्टेरिया आहे यांची आपण फवारणी जर केली तर निश्चितच आपलं पुढील जे नुकसान आहे ते टाळणं शक्य होईल. कारण साधारणतः मका पिकाच्या मुळ्यांच्या अवस्थेमध्ये म्हणजे मुळ्यांच्या भागामध्ये या बुरशीचा जर शिरकाव झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं पुढे 70 ते 75 दिवसाचं झाल्यानंतर नुकसान आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ते जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण साधारणतः प्रति लिटर पाण्याला 3 ग्रॅम या प्रमाणामध्ये किंवा 3 मिली लिक्विड मध्ये वापरणार असाल तर 3 मिली आणि पावडर मध्ये वापरणार असाल तर 3 ग्रॅम या प्रमाणामध्ये बॅसिलस सबटिलिस आणि सुडोमोनास यांचा दाट स्प्रे घ्यावा. साधारणतः मुळांच्या बुंधा म्हणजे झाडाच्या बुंध्यांपर्यंत आपल्याला पूर्णपणे ओलावा द्यायचा आहे. त्यामुळे जमिनीमध्ये चांगला ओलावा असताना पाण्याचं जास्त प्रमाण वापरून आपण दाट फवारणी घेतल्यास मोठ्या प्रमाणामध्ये या रोगापासून आपल्याला अटकाव करणं शक्य होईल. कारण सुडोमोनास हे जे आहेत बॅक्टेरिया बॅसिलस सबटिलिस आणि सुडोमोनास हे मक्याच्या मुळांच्या ज्या भागामध्ये आहे आपली कॉलनी डेव्हलप करतात आणि जे पिकावर जे अटॅक करणाऱ्या ज्या बुरशी आहेत मेडिसच्या त्यांना ते अटकाव करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान टाळणं शक्य होतं. त्यामुळे जर शक्य असेल, ज्यांना शक्य असेल, कारण मका पिकामध्ये ड्रेंचिंग करणं तसं खूप अवघड आहे, पण शक्य असेल त्या शेतकऱ्यांनी ड्रेंचिंग करावं किंवा मग ड्रेंचिंग करणंच शक्य नसेल तर अशा वेळी मग आपण दाट किंवा नोझल काढून मग मोठ्या प्रमाणामध्ये दाट फवारणी घ्यावी किंवा मोठ्या नोझलचा वापर केल्यास निश्चितच दाट फवारणी शक्य आहे आणि मुळांपर्यंत ते गेल्यामुळे आपलं नुकसान आपल्याला टाळणं शक्य होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बॅसिलस सबटिलिस आणि सुडोमोनासचा स्प्रे आपल्या मका पिकावर या लेट विल्ट डिसीजचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावा. धन्यवाद.